अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन प्रकरणातील कथित एपस्टीन फाईल्समध्ये काही जागतिक नेत्यांची नावं समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील काँग्रेसचे माजी उपमहापौर निखिलेश देवकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली आहे. दिवेकर यांनी पाठवलेल्या पत्रात अमेरिकेतील एपस्टीन प्रकरणात अनेक जागतिक नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावे समोर आल्याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचीही नावे चर्चेत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका मुलाखतीचाही उल्लेख करत दिवेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच या सर्व घडामोडींमुळे पंतप्रधानांवर दबाव येऊन अमेरिकेसोबत कृषी व्यापार करार ट्रेड डील करण्यात आला असून त्याचा परिणाम भारतीय शेतकऱ्यांवरही होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा देऊन नव्या व्यापार करारांपासून दूर राहावे अशी मागणी दिवेकर यांनी केली आहे. अमेरिका येथील मोठं सेक्स स्कॅन्डल आहे. त्या एप्स्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदी, हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांचं नाव गोवलेलं आहे. ते नाव आल्यामुळे आपण एक महिन्याआधी पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प हे म्हणाले की आम्ही नरेंद्र मोदी याचा करिअर संपवू शकतो. तर मोदींचा कुठला राज ट्रम्प यांच्याजवळ आहे की त्यांनी भिवून कृषी व्यापार करार केला आणि आपल्या देशातले शेतकरी देशोधडीला लागलेले आहे. दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी हे जे इस्रायलला गेले आणि इस्रायलची चमचेगिरी केली, त्यामुळे जो कुकिंग गॅस आज त्याचा फार मोठं संकट भारतामध्ये निर्माण झालेला आहे. काँग्रेस पक्ष आज निषेध करतं भारतीय जनता पार्टीचा आणि नरेंद्र मोदी त्यांची 56 इंच त्याची छाती आहे, त्याच्यामध्ये उंदरा एवढा सुद्धा कलेजा नाही आहे हे इथं जाहीर करतं आणि काँग्रेस पक्ष मागणी करतं की नरेंद्र मोदी यांनी तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे. दीपक गवई, जनशक्ती, अकोला.